आज बनवूया हॉटेल स्टाईल काजू मसाला ग्रेव्ही। चला तर मग रेसिपी बनवूया। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता इथे मी 1 वाटी काजू घेतले आहे। आता ते गरम पाण्यामध्ये मी टाकून उकळवून घेणार आहे। भिजत टाकले तरी चालेल, मी लगेच भाजी बनवणार आहे म्हणून मी उकळून घेते। आता गॅस बंद करू। अशा पद्धतीने सॉफ्ट होतात काजू। आता मसाला बनवू। त्यासाठी मी इथे पॅन मध्ये तेल घेतले, त्यामध्ये दालचिनी, मिरी, लवंग, तेजपत्ता टाकून घेतला आहे। मसाले परतून घ्यायचे छान। आता त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, मोठा मोठा चिरायचा कांदा। अशा पद्धतीने कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटोच्या मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या आहेत। छान टोमॅटो सॉफ्ट होईस्तोपर्यंत मसाला परतायचा। त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकून ती सुद्धा परतून घ्यायची। मसाला थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा। अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची मसाल्याची। आता इथे मी 5 ते 6 मनुके, 10 ते 12 काजू भिजवून घेतले आहे, त्याची सुद्धा पेस्ट करून घेऊया। अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची काजूची। आता भाजी बनवू। त्यासाठी पॅन मध्ये मी इथे राईचं तेल घेतलं आहे, त्यामध्ये मी मसाला टाकून परतून घेते, जो आपण कांदा टोमॅटोचा मसाला वाटलाय तो। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची, ती सुद्धा परतून घ्यायची छान। आता सुके मसाले टाकून घेऊ। हळद पावडर, मसाला, धना पावडर, ते सुद्धा परतून घ्यायचे। खूप छान टेस्ट येते, हॉटेलला जायचीच गरज नाही, घरच्या घरी खूप छान भाजी होते ही। आता त्यामध्ये भिजवलेले काजू टाकून घेऊया। आता त्यामध्ये काजूची पेस्ट टाकून घेऊ, काजू मनुक्याची। काजूची भाजीला थोडी स्वीट टेस्ट असते म्हणून मी मनुका वापरला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे, आपल्याला कितपत ग्रेव्ही घट्ट पाहिजे। चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे। ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची। आता इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे, म्हणजे दुधाची साय, ती टाकून घ्यायची 2 चमचे। तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता, खूप छान टेस्ट येते साय टाकल्यावर। अशा पद्धतीने आपली काजूची ग्रेव्ही तयार आहे हॉटेल स्टाईल। खूप छान लागते, नक्की करून बघा। तयार आहे काजू ग्रेव्ही। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। धन्यवाद।